तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जो काही फेब्रुवारी महिन्याचा 20व्या हप्त्याचा वाटप आहे त्याला आता खूप जास्त उशीर होत आहे. तर बघा, फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता कधी जमा होईल, कधी 1500 रुपये येतील, या गोष्टीची लाडक्या बहिणी वाट पाहत आहे. कारण त्या बहिणींना जानेवारी महिन्यापर्यंतचे हप्ते मिळाले. यापैकी काही बहिणी अशा सुद्धा आहे की केवायसीची दुरुस्ती केल्यानंतर आता त्या बहिणी फेब्रुवारी महिन्यापासून आपले पैसे सुरू होतील या गोष्टीची वाट पाहत आहे. काही बहिणींना जानेवारी हप्त्यापासून पैसे सुरू झाले, काही बहिणींना फेब्रुवारी महिन्यापासून हप्ते सुरू होणार आहे. पण ओव्हरऑल प्रश्न हा आहे की वाटप कधी होणार, कधीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. कारण मागच्या महिन्याचा जो काही वाटप आहे तो खूप जास्त उशिरा झाला होता. तारखेनुसार पण उशिरा झाला आणि वेळेनुसार पण उशिरा झाला होता. एकदम 23 तारखेला उशिरा तो वाटप झाला होता. पण बघा, आता गुढीपाडव्याचा महत्वाचा सण आहे, मराठी नवीन वर्ष आहे, गुढीपाडव्याचा सण आहे. तर या निमित्ताने तरी शासनाने जे आहे ते वाटप लवकरात लवकर 1 ते 2 दिवसामध्ये सुरू करायला पाहिजे. आज किंवा उद्या 19 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींसाठी या हप्त्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता शासनाने जमा करावा. एकतर वाटप सुरू करायला पाहिजे किंवा आज GR यायला पाहिजे. GR ची सुद्धा आपण वाट पाहत असतो. काही काही वाटपामध्ये GR आला तरी वाटप होतो, GR नाही आला तरी वाटप होत असतो. पण आपण GR बद्दल पॉझिटिव्ह राहणार आहे की GR जर आला तर आपल्याला 100% गॅरंटी असते की 4 ते 5 दिवसामध्ये वाटप 100% होणार. तर एकतर वाटप शासनाने सुरू करावा किंवा मग GR तरी आज आला पाहिजे. आज जर GR आला तर आपल्या मनाला समाधान होईल की चला, GR आला, निधी मंजूर झाला, GR आल्यानंतर वाटप होईल. पण मग खूप जास्त उशीर जो आहे तो या ठिकाणी केला जात आहे. त्यामागे एक महत्वाचं तेच रिझन असणार आहे की केवायसीची अजून जी काही यादी आहे ते शासनाकडून अपडेट करण्यात आलेल्या नाही. पण आता जो काही खूप जास्त शासनाकडून उशीर केला जात आहे त्यामागे महत्वाचे 2च कारण असणार आहे, जे आपल्याला माहित आहे. एकतर केवायसीची यादी, जे काही लाडक्या बहिणींनी या महिन्यात केवायसी केलेली आहे त्या बहिणींची केवायसी यादी काढण्यासाठी शासनाला उशीर होत आहे आणि यादी अपडेट करण्यासाठी उशीर होत आहे. त्यामुळे कदाचित त्या बहिणींना सुद्धा फेब्रुवारी महिन्यापासून वाटप होईल. ज्या बहिणींची केवायसीची दुरुस्ती सुरू आहे त्या बहिणींना सुद्धा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वाटप मिळू शकतो. दुसरा रिझन या ठिकाणी असू शकते की निधीची मंजुरी अजूनपर्यंत झालेली नसावी. महिला व बालविकास विभागाला जे काही निधी लागतात दर महिन्याला, आता जे काही 2,000-2,500 कोटी रुपयामध्ये हा वाटप होतो, तो निधी अजूनपर्यंत मंजूर झालेला नसावा. तो निधी मंजूर झाला किंवा मग सामाजिक न्याय विभागाचा GR आला तर मग एकत्रित निधी मिळून जो आहे तो वाटप सुरू केला जातो. पण शासनाने लवकरात लवकर वाटप सुरू करावा. जो काही मागच्या महिन्यामध्ये वाटपाला उशीर झाला तेवढा उशीर होऊ नये, कारण त्यामुळे खूप जास्त लाडक्या बहिणींचं सुद्धा नुकसान होते आणि त्या लाडक्या बहिणींचे जे काही प्लॅनिंग आहे ते पूर्णपणे बिघडून जाते. कारण पैशाची गरज लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्यात असते, प्रत्येक महिन्याची लाडक्या बहिणींची प्लॅनिंग ठरलेली असते. त्यामुळे गुढीपाडव्याचा जो काही महत्वाचा सण आहे या दिवसामध्ये शासनाने लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा करावे. बघा, आपण दिवसभर आज वाट पाहू, आज एकतर GR येतो का. बघा, वाटपाचे तर 100% आपण गॅरंटी देऊ शकत नाही की आज वाटप होईल, आज वाटपाची गॅरंटी नाही. पण GR येण्याची गॅरंटी आज आहे. आज GR आला पाहिजे किंवा आज GR येऊ शकतो. आज जर GR आला तर 4 ते 5 दिवसामध्ये येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये वाटपाला सुरुवात होईल. पण आज GR आला पाहिजे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.